आज डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आणि MMRDAचे अधिकारी हे दोन्ही प्राधिकरणं काम करतात रस्त्यांची। आपल्याला माहिती आहे जेवढे डांबरीकरणाचे रस्ते आहेत हे लवकरच आता सिमेंटचे होणार आहे, पण तत्पूर्वी आता या सर्व रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आणि खड्डे झालेले आहेत। हे रस्ते आमचं सण आलेलं आहे, गणपती येत्या 2-4 दिवसावर येऊन ठाकलेलं आहे, त्याच्या आतमध्ये दुरुस्त करावे यासाठी या दोन्ही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज पाहणी ठेवण्यात आली होती। डोंबिवलीचा मुख्यत्वे टिळक रस्ता, डोंबिवलीचा राजेंद्र प्रसाद रस्ता, नांदिवली रस्ता, पाथर्ली रस्ता आणि आयरे हे प्रामुख्याने अत्यंत दुरावस्थेत आहेत। ह्याची तातडीने दुरावस्था दूर करून काहीतरी उपाययोजना करून ह्याची दुरुस्ती करावी हा मुख्यत्वे ह्या दौऱ्याचा उद्देश होता। त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेचे जे रस्ते आहेत हे सुद्धा अत्यंत दुरावस्थेत आहेत आणि याकडे महानगरपालिकेने त्वरित लक्ष घालावे हा सुद्धा त्यामागचा उद्देश होता आणि त्याप्रमाणे आजपासून ही दुरुस्तीची कामं सुरू झालेली आहेत। आम्ही त्यांना सांगितलंय, सूचित करण्यात आलेलं आहे, लवकरात लवकर कामं झाली पाहिजे, लोकांची जी दुरावस्था आहे त्याच्यातून लोकांना मुक्ती मिळाली पाहिजे हाच मुख्य उद्देश होता। आपल्याला माहिती आहे जेवढे रस्ते खराब झालेले आहेत, उदाहरणार्थ टिळक रोड असो, नांदिवली रस्ता असो, पाथर्ली रस्ता असो, याची सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं सुरू झालेली आहे। हा जो ह्या वर्षी त्रास होतोय हा पुढच्या वर्षी होणार नाही, परंतु शिवसेना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहे आणि या अधिकाऱ्यांना मुख्य म्हणजे त्यांच्यात समन्वय नव्हता, तो समन्वय घडवून आणण्यासाठी आज प्रयत्न होते।